त्यांनी लिहू नये किंवा सोशल मीडियाचा वापर करू नये असं माझं अजिबात मत नाही. कारण तुम्हाला व्यक्त होण्यासाठी तुमच्या हातात ते माध्यम आहे. बरोबर. तुम्ही व्यक्त झाला पाहिजे. फक्त व्यक्त होताना काय व्हायचं आहे, हे पाहिलं पाहिजे. म्हणजे या उकिरड्यातला कचरा त्या उकिरड्यामध्ये फेकायचा आहे बरोबर. का दुसरीकडचा कचरा आपल्या मस्तकात भरायचा हे ठरवलं पाहिजे. ज्याला लिहायचं आहे त्यानं काही गोष्टींचं पथ्य पाळलं पाहिजे. काय? आपण माणूस आहोत. समोरच्याला माणूस म्हणून पाहण्यासाठी, त्याला बळ देण्यासाठी लिहिलं पाहिजे. बरोबर. मानवता जपली पाहिजे. तुम्ही जाती धर्माचे आणि याचे आणि त्याचे तर आता एवढं प्रचंड हे झालंय, गाव-गावात राहिलं नाही, शहरं-शहरात राहिली नाहीत. आळी, गल्ली, बोळीमध्ये प्रत्येक लगेच कळतं आपण कुठल्या भागातून चाललोय. हो. युगपुरुषांच्या, क्रांतिकारकांच्या पाट्या आल्या. अण्णाभाऊ साठे नगर एका ठराविकच विभागाला नाव असतं. असतं ना? हं. पंचशील नगर. जिथं एका ठराविक समाजाची लोकं राहतात तिथंच ते असतंय. ते गाव तुकड्या-तुकड्यामध्ये वाटलं गेलं. त्याच्यावरून बरोबरीनं आपण काय केलं, युगपुरुष वाटून घेतले, क्रांतिकारक वाटून घेतले, संत वाटून घेतले आणि वाट लावून टाकली सगळ्यांची. मग हेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही लोकं पेटवतायत. बरोबर आहे. हे सगळे एकत्र आले पाहिजेत आणि चांगलं काहीतरी लिहिलं पाहिजे. माणसाच्या जगण्यावरती लिहावं, माणसाच्या मरण्यावरती नाही. म्हणजे गोष्ट छोटी डोंगरा एवढी नावाच्या सिनेमा. चित्रपटामध्ये निळू फुलेंचं एक वाक्य होतं, की इथलं शासन पण काय करतंय, मेलेल्या म्हणजे जिवंत माणसाला 15,000 देत नाही, मेलेल्या माणसाला 1,00,000 रुपये देत आहे. तर हे सोशल मीडियावरती हेच वाक्य इकडच्या कवींनी, लेखकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हो. आपल्या एका मेसेजमुळं किती घरं बरबाद होत आहेत, किती घरांना आग लावली जाते, हं. किती कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. चांगलं लिहिलं पाहिजे आणि सोशल मीडियावरचा कुणीतरी व्हायरल झालेला माझ्यासारखा किंवा इतरांसारखा एखादा कवी तुमचा आयडॉल बनवण्यापेक्षा, गीतकार बनवण्यापेक्षा, तो आयडॉल बनवण्यापेक्षा तुकारामांना आयडॉल माना, ज्ञानेश्वरांना माना, जनाबाई, बहिणाबाई कितीतरी आहेत. चोखामेळा आहेत, बरोबर. कर्ममेळा आहेत. यांनी एवढं लिहून ठेवलं, प्रचंड लिहून ठेवलंय. माणसाचं जगणं लिहून ठेवलंय. म्हणून आपण त्यांची आज नावं घेतोय. बरोबर. नाहीतर मागे वळून पाहिल्याच्या नंतर कालची पोस्ट 24 तासामध्ये तुमचं स्टेटस संपलेलं संपतं. असतं. बरोबर आहे. स्टेटस जर 24 तासात संपत असेल तर त्याला स्टेटस का म्हणायचं? ते स्टेटस तात्पुरतंच असतं म्हणजे. इथं 400 वर्ष झाली तुकाराम जिवंत आहेत. 700 वर्ष झाली ज्ञानेश्वरी जिवंत आहे. बरोबर आहे. हां. आपण काय वाचलं पाहिजे, काय लिहितोय या गोष्टीचं भान ठेवून खरंच माणसाने माणसासाठी लिहावं आणि ते जे कविता लिहित असतील आणि ते जर लोकांना बदनाम होण्यासाठी किंवा कुणाला चिथावणीखोर लिहित असतील ना, तर त्यांचं ते लेखन थांबावं आणि त्यांच्या कवितेचं काय व्हावं? त्याच्यावरच्या 4 ओळी ऐकवतो, की त्यांच्या कवितेचं काय व्हावं, की कवितेला जावे दिस, जन्मा तुकाराम यावा. कवितेला जावे दिस, जन्मा तुकाराम यावा. देह कबीराचा दोहा, शब्द वैकुंठाला जावा. देह वाह! वाह! कबीराचा दोहा, शब्द वैकुंठाला जावा. नक्की, नक्की.